जय जिजाऊ. नमस्कार बंधू भगिनींनो, मी उषा शिवाजी इंगोले पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्रजी पवार. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, गेले 16 वर्ष सामाजिक चळवळीमध्ये बेकाम केलेली व्यक्ती आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून चळवळीला सुरुवात केली, आरक्षणामध्ये काम केलं, मराठा आरक्षणामध्ये खूप जवळून काम केलं. मोठं योगदान माझं राहिलेलं आहे. अनेक आंदोलनं मी केलेली आहेत. चळवळीचा भाग असलेली व्यक्ती गेल्या 2 महिन्यापूर्वी राजकारणामध्ये येते, राज्याच्या पदावरती नियुक्ती होते, पदभार सांभाळते आणि त्यामध्ये प्रामुख्याने पक्षाने माझ्यावर वसमत विधानसभेची जबाबदारी दिली. ती प्रामाणिकपणे मी पार पाडली असं मला वाटतं. परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना काल निकाल लागला महाराष्ट्राच्या विधानसभेचा आणि मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संशयाचं वातावरण निर्माण झालं. मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, पहिल्यांदाच मी ती गोष्ट क्लिअर करते की एका पक्षाची पदाधिकारी म्हणून किंवा एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून माझ्या बोलण्याकडे न बघता मी एक भारतीय नागरिक आहे, मी सर्वसामान्य महिला आहे आणि संविधानाने मला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, लोकशाहीने मला माझे प्रश्न मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर करत मला काही प्रश्न पडलेले आहेत जे महाराष्ट्रामध्ये अनेकांना पडले. काही जण ते बोलतील, काही जण बोलणार नाहीत, परंतु मी संविधानाला मानणारी व्यक्ती आहे म्हणून मला माझे प्रश्न या ठिकाणी मांडावेसे वाटतात, आपल्याशी चर्चा करावीशी वाटते की बांधवांनो, खरंच राजकारण एवढ्या खालच्या पातळीला गेलं आहे का? आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी जे 2 महिन्यापूर्वी राजकारणामध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं आहे, त्यांनी कशा पद्धतीने या राजकारणाकडे बघितलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांनी या राजकारणाचा आदर्श घेतला पाहिजे आणि कशा पद्धतीने त्यांनी पुढील राजकारणाची वाटचाल निवडली पाहिजे, असे अनेक प्रश्न सामान्य कार्यकर्ते म्हणून मला पडलेले आहेत. बांधवांनो आणि भगिनींनो, मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की या देशाला स्वातंत्र्य मिळालं, ते सहजासहजी मिळालं नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इतिहासामध्ये आपण वाचत असतो, अनेक वेळा आपण याचं चिंतन करत असतो, अभ्यास करत असतो आणि मग आपल्या लक्षात येतं की अनेक लोकांनी, अनेक महामानवांनी, अनेक मावळ्यांनी या स्वातंत्र्यासाठी, या स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावली. आपलं कुटुंब, संसार, स्वतःला त्यांनी बाजूला ठेवलं आणि जीवापेक्षा जास्त त्यांनी या देशाला जपलं, या मातीला जपलं, या मातीवर त्यांनी प्रेम केलं. पण आज खंत आहे एका गोष्टीची की कुठेतरी महाराष्ट्रामध्ये, जो महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा महाराष्ट्र आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या तत्त्वांना मानणारा हा महाराष्ट्र आहे, कुठेतरी मला असं वाटतं की राजकारण भ्रष्ट आहे असं आपण म्हणत असतो, तर त्याच्याबरोबर मतदार भ्रष्ट झाला की काय, हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडलेला आहे. बांधवांनो, आपल्याला माहिती आहे, मी सांगितलं की या देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही, यासाठी अनेक लोकांनी त्याग केलेला आहे, बलिदान दिलेलं आहे आणि त्यातून या देशाची निर्मिती झाली, या राष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर छत्रपती शिवरायांनी खूप कमी वयामध्ये आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाऊल उचललं. त्या कोवळ्या वयामध्ये राजमाता जिजाऊंनी आपल्या मुलाला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि स्वराज्यासाठी तयार केलं. त्या माऊलीनं 2-2 छत्रपती आपल्याला दिले, या राज्याला दिले, या देशाला दिले आणि जगाने महाराजांच्या कार्याची दखल घेतली. त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची फार वाईट दशा झालेली आता पाहावत नाही, हे दुःखाने म्हणावंसं वाटतं. बांधवांनो, या देशामध्ये लोकशाही आहे, बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, परंतु आज तोंड दाबून बुक्क्याचा मार सुरू आहे की काय, अशी खंत मला वाटायला लागलेली आहे, अशी भीती मला वाटायला लागलेली आहे की म्हणतात ना महात्मा गांधी के 3 बंदर, बुरा मत देखो, बुरा मत कहो और बुरा मत सुनो. बुरा देखोगे, बुरा कहोगे या बुरा सुनोगे तो सजा होगी. मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीला काळीमा फासणारा हा निकाल आहे. हे मी टीका करत नाही, काही वास्तव, काही प्रश्न मला पडलेले आहेत, ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते आणि मी जे काही मुद्दे आपल्यासमोर मांडणार आहे किंवा काही गोष्टीचं मी विश्लेषण करणार आहे ते तुम्ही नीट ऐका
त्याचं नीट विचार करा, त्याचं चिंतन करा आणि नंतर आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. उगाच अंधभक्तासारख्या मनात येईल तशा प्रतिक्रिया नोंदवू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण वास्तवावर बोलण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एकदाही कोणत्याही पक्षाला इतक्या जागा आत्तापर्यंत मिळालेल्या नाहीत. जे 2024ला महायुतीला मिळाल्या, हे महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एवढ्या जागा कधीच मिळालेल्या नाही. महायुतीला 2024ला म्हणजे आत्ता जर पाहिलं तर 230 जागा मिळालेल्या आहेत. भरपूर प्रमाणामध्ये महायुतीला जागा मिळाल्या, त्यांचा विजय झाला. माणूस म्हणून अनौपचारिकपणे त्यांचं जे कोणी निवडून आले सगळेच, तर त्यांचं अभिनंदन करणं हे मी माझं कर्तव्य समजते, औपचारिकता म्हणून. परंतु मला तुम्हाला काही माझ्याकडे मुद्दे मी काढलेले आहेत, काही आकडे मी माझ्याकडे घेतलेले आहेत. साधी एखादी विधानसभा लढवायची म्हटलं तर उमेदवार हा मागच्या 10 वर्षाचा अभ्यास करत असतो आणि पुढच्या 5 वर्षाचं विजन आखत असतो. म्हणजे एकूण त्याला 15 वर्षाचा अभ्यास करावा लागतो. एक विधानसभा लढवायची असेल किंवा एकदा आमदार त्याला व्हायचं असेल तर. ठीक आहे. आता हा तर राज्याचा प्रश्न आहे. मला तुम्हाला काही आकडेवारी सांगायची आहे की 2014ला मोदींची जबरदस्त लाट होती आणि त्या मोदी लाटेमध्ये सुद्धा भाजपाला फक्त 123 जागा मिळाल्या होत्या 2014ला. त्यानंतर 2019ला मोदीची लाट थोडीफार होतीच, परंतु त्यामध्ये सुद्धा भाजपाला 105 जागा मिळाल्या आणि मग त्यांनी इकडून तिकडून फोडाफोडी करून आपलं सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. हरकत नाही. आज परिस्थिती अशी आहे की 2024ला 230 जागा महायुतीला मिळालेल्या आहेत. आज इतिहासामध्ये पहिल्यांदा विरोधी पक्ष नेताच ही जागाच उरली नाही. कारण कुठल्याही पक्षाला जर विरोधी पक्षनेता द्यायचा असेल तर किमान त्या पक्षाच्या 29 जागा निवडून येणं आवश्यक असतं. आणि आजची जर परिस्थिती पाहिली तर आमचा जो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष असेल, शिवसेना असेल, आमचे मित्रपक्ष, काँग्रेस असेल, या तिन्ही पक्षाकडे वैयक्तिक अशा 29 जागा आलेल्या नाही आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेता पद हे संपुष्टातच आणण्याचं काम या महायुती सरकारने केलं आहे असं मला वाटते. आणि महायुतीला 230 जागा महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या आहेत. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की हे अनैतिकतेचं राजकारण झालं आहे का? ज्या लोकांना गद्दार म्हणत होतो, ज्यांच्यावर गद्दारीचा शिक्का होता, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, ज्यांच्यावरती एक त्यांची जी प्रतिमा जी आहे ती खलनायकी स्वरूपाची ज्यांची प्रतिमा झाली होती, असे लोक या 2024च्या विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये सहज निवडून आले. सहज म्हणजे अनैतिकता ज्यांनी कुठेतरी केली होती, गद्दारी केली होती, भ्रष्टाचार केला होता, आणि ही लोक मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये निवडून आलेली आपल्याला दिसतात. सहज ती लोक निवडून आलेली, जी वाटलीही नव्हती. 3ऱ्या क्रमांकावर जो उमेदवार जाईल, 4थ्या क्रमांकावर जो उमेदवार जाईल, असं भाकीत मतदार करत होते. पोलचा जो सर्वे होता त्यांनी केलं होतं, पण जे 3ऱ्या क्रमांकावर जाणार होते, जे 4थ्या क्रमांकावर जाणार होते, ते विजयी झाले. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे एवढा मोठा फरक या निकालाने आपल्या सगळ्यांना धक्का दिला आहे असं म्हणावं लागेल. दुसरं मला सांगावं असं वाटतं की ही महाविकास आघाडीची हार म्हणता येणार नाही, तर ही लोकशाहीची हार झालेली आहे की काय, असा प्रश्न मला पडलेला आहे. आता यामध्ये एक संविधानिक मार्गाने काही मुद्दे मी तुम्हाला मांडते, त्याच्यावरती निश्चितपणाने आपण विचार करावा. योजनांच्या माध्यमातून अधिकृत पैसा वाटला गेला. नंबर 1. मला असं वाटतं की निवडणूक आयोगानं काही काळ निवडणूक पुढे ढकलली आणि लाडक्या बहिणीचे पैसे त्या काळामध्ये वाटले गेले. जो पुढे निवडणूक ढकललेला काळ होता, त्या मधल्या काळात लाडक्या बहिणीचे पैसे वाटण्यासाठी म्हणजे ती योजना आणली गेली. योजनांच्या 2 प्रकारे पैसा या निवडणुकीमध्ये वाटला गेला असं मला वाटतं. एक अधिकृत पैसा जो योजनांच्या माध्यमातून वाटला गेला, आणि दुसरा अनधिकृत पैसा
जो मतदारसंघामध्ये गल्लीबोळामध्ये प्रचंड वाटला गेला, हे मी म्हणते म्हणून नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या मतदारसंघामध्ये काय झालं, तुमच्या मतदारसंघामध्ये किती पैसे वाटले गेलेले आहेत, तुमच्या मतदारसंघामध्ये कोण येणार होतं आणि कोण आलं, वास्तव काय होतं आणि काय नाही, हे मी सांगण्याची गरज नाही, हे तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की हे कुठेतरी मला संशयास्पद वाटत आहे. बांधवांनो, दुसरी गोष्ट असं आहे की महायुतीला मिळालेला विजय हे त्यांच्या कर्तृत्वावर मिळालेला नाही, तर हे केवळ पैशाच्या आणि सत्तेच्या बळावर मिळालेलं आहे, असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की सगळे एक्झिट पोल, कोण्यातरी एका एक्झिट पोलचं उदाहरण मला सांगा की ज्याने हे ठाम सांगितलं होतं की महायुती 200 पारचा आकडा करेल. एवढंच सांगा. नाहीच. पूर्ण चॅनल्स, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सगळे चॅनलचे एक्झिट पोल, पत्रकार बांधवांचे एक्झिट पोल, सगळे धाब्यावर बांधत हा निकाल आता आपल्यापुढे येऊन ठेपलेला आहे आणि आपल्याला तो स्वीकारावाही लागणार आहे. यात काही गत्यंतर नाही. मला तुम्हाला काही आकडेवारी सांगायची आहे. विदर्भामध्ये साधारण 62 जागा विधानसभेच्या आहेत. तिथं जर पाहिलं तुम्ही तर 2024ला म्हणजे आत्ता जर काल पाहिलं तर 15 जागा ह्या महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत आणि तब्बल 47 जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत. मराठवाड्याचा जर विचार केला तर मला स्वतःला, माझा जो काही अनुभव आहे, मला स्वतःला असं वाटत होतं की मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर चालेल. आणि कारण सुरुवातीपासून जरांगे दादाच्या पाठीशी मराठवाडा प्रचंड मोठ्या ताकदीनं उभा होता, पश्चिम महाराष्ट्रापेक्षा, हे मी नक्कीच कबूल करेन. परंतु जरांगे फॅक्टर निश्चितपणे इथे चालतील जरांगे दादाचा, पण तो चालला नाही. 46 पैकी 33 जागा महायुतीला मिळाल्या आणि फक्त मराठवाड्यामध्ये 12 जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत. हे कुठेतरी न पटण्यासारखं, न पचण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पवार फॅक्टर हा नेहमी चालतो आणि पवार फॅक्टर तिथे असल्यामुळे साधारण तिथे महाविकास आघाडीला जास्त जागा येतील असं वाटलं होतं, पण तिथे 58 पैकी 44 जागा महायुतीला मिळालेल्या आहेत आणि फक्त 11 जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत. उत्तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर 47 जागांपैकी 42 जागा महायुतीला मिळालेल्या आहेत आणि फक्त 3 जागा, किती? फक्त 3 जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत. मुंबईचा विचार केला तर 36 जागा पैकी जर विचार केला तर 25 जागा महायुतीला मिळालेल्या आहेत आणि 11 जागा ह्या महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत. कोकणामध्ये 39 जागांपैकी विचार केला तर 35 जागा या महायुतीला मिळालेल्या आहेत, 3 जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत आणि 1 जागा इतरला मिळालेली आहे. सगळ्यात वाईट, मी जरी त्या पक्षाची नसले तरी बच्चू कडू पडावेत ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. गोरगरिबांसाठी काम करणारं व्यक्तिमत्व आज अपयशी झालंय किंवा ते निवडणूक जिंकू शकले नाही, हे माझ्यासारख्या दुसऱ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीलाही याचं वाईट वाटतं. कारण आम्ही लोकशाहीला मानणारी लोक आहोत, आम्ही संविधानाला मानणारी लोक आहोत, म्हणून वाईट वाटतं. आणि तत्त्वाची लढाई तत्त्वाने लढली पाहिजे असं मला वाटतं. साधारणतः महायुतीचे लोक असं म्हणत होते की 2 कोटी महिलांना म्हणजे लाडक्या बहिणीला आम्ही 7,500 रुपये प्रमाणे पैसे दिले, असं त्यांचं म्हणणं होतं. आपण हरकत नाही, आम्ही तर प्रचारादरम्यानही सांगत होतो की लाडकी बहीण योजना जी काही आली त्याचे पैसे मिळाले, अभिनंदनच आहे. फक्त आम्ही असं सांगत होतो किंवा हे वास्तव होतं की लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले, ही चांगली गोष्ट आहे, परंतु 1500 रुपये देऊन 270 कोटीची जाहिरात करणारा भाऊ आम्हाला नको आहे. 270 कोटीची जाहिरात त्यांनी केली, याच्या विरोधात आम्ही होतो. 1500 रुपये महिलांना दिले, याच्या विरोधात आम्ही कधीच नव्हतो. परंतु मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना 7,500 रुपये प्रमाणे पैसे दिलेत असं महायुतीचं सरकार म्हणतं आणि त्यामुळे आम्ही निवडून आलो असं त्यांचं मत आहे. एक महिला म्हणून मला आपल्याला सांगावंसं वाटतं की जर हे खरं असेल की 2 कोटी महिलांना त्यांनी 7,500 रुपये प्रमाणे पैसे दिले, हे खरं आहे असं ते म्हणतात आणि त्यामुळे आम्हाला लाडक्या बहिणी पावल्या किंवा लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने आमचं सरकार आलं असं जर ते म्हणत असतील, ते म्हणतच आहेत आणि हे जर खरं असेल तर मला असं वाटतं की लोकशाहीचा गळा घोटून खून केल्या
हे सिद्ध झालं आहे. कारण त्यांनी सरळ सरळ हे कबूल करतायत की आम्ही लाडक्या बहिणीला 7,500 रुपये दिले आणि लाडक्या बहिणीने आम्हाला मतदान केलं आणि आम्ही निवडून आले म्हणजे राजकारण तर भ्रष्ट झालं, मग मतदार पण भ्रष्ट झाला की काय, असा माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला प्रश्न पडलेला आहे. म्हणजे इथून पुढे राजकारणामध्ये हा नवीन एक ट्रेंड येते की काय, की मतदानाच्या अगोदर, निवडणुकीच्या अगोदर 3-4 महिने लोकांना पैसे द्या, मग ते अधिकृतपणे द्या, अनाधिकृतपणे द्या आणि निवडून या. हे एक नवीन पद्धत राजकारणामध्ये येते की काय, याची भीती आता मला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाटायला लागलेली आहे. किंवा एक सगळ्यांनाच, म्हणजे जे जे कोणी विचार करतात त्याच्यावरती, जे कोणी बुद्धिजीवी लोक आहेत त्या सगळ्यांनाच या गोष्टीची आता भीती वाटायला लागलेली. आता बघूया की हे सगळं किती दिवस टिकतं. शेतकऱ्यांचं कर्ज कमी होते का? त्यांनीही सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो. आता बघूया येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज कमी होते का? त्यांनी सांगितलेलं आहे मराठ्यांना आरक्षण देतो. बघूया मराठ्यांना आरक्षण मिळतंय का? आणि लाडक्या बहिणीचे जे काही त्यांनी 2100 रुपये देतो असं सांगितलेलं आहे, तेही आता येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहिणीला मिळतात का? सुशिक्षित बेरोजगारांना ते पैसे देणार आहेत 6,000 रुपये काहीतरी महिना, तेही लोकांना मिळतात का? हे सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघावं लागणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मला सांगावासा वाटतो. देवेंद्रजी फडणवीस यांचं काल मी पत्रकार परिषद बघत होते, त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की आमचे 3 नारे चालले. काय म्हणाले की 3 नारे आमचे चाललेले आहेत. नंबर 1, बटेंगे तो कटेंगे. एक है तो सेफ है और मोदी है तो मुमकिन है. मला असं वाटतं की ज्या वेळेला बटेंगे तो कटेंगे, म्हणजे मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेला लाडकी बहीण योजना ही योजना जेव्हा आली, तेव्हा देवेंद्रजीचं असं म्हणणं होतं की लाडकी बहीण योजना असं करायचं. त्यानंतर अजितदादा म्हणाले की नाही, माझी लाडकी बहीण योजना असं झालं पाहिजे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले नाही, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं झालं पाहिजे. आणि शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे फायनल झालं. मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, इथे तेच इथे झालेलं आहे. बटेंगे तो कटेंगे हा जो नारा आहे, हा जो त्यांचा स्लोगन होता, ही जी त्यांची युक्ती होती, ही महाराष्ट्रात चालणार नाही हे देवेंद्रजींना कुठेतरी कळून चुकलं होतं. म्हणून त्यांनी एक है तो सेफ है हे काढलं. आता एक है तो सेफ है ही जी गोष्ट त्यांनी, ही जी म्हण त्यांनी आणली किंवा ही जी एक स्लोगन त्यांनी आणलं, तर यामध्ये त्यांनी असं सांगितलं हिंदूंना की हिंदुत्व जर अबाधित ठेवायचं असेल तर एकत्र या, एक रहा. एक है तो सेफ है हे त्यांनी सांगितलं. निश्चितपणे माझा जो काही चळवळीचा अनुभव आहे किंवा माझी जी काही सतसत विवेकबुद्धी आहे, आजपर्यंतचा माझा जो काही अभ्यास आहे, तो मला असं सांगतो की जर हे देवेंद्रजीचं म्हणणं खरं असेल की एक है तो सेफ आहे म्हणून आम्ही जिंकलो, किंवा एक है तो सेफ आहे हिंदुत्ववादी लोक आमच्यासोबत आले म्हणून आम्ही जिंकलो, तर मला असं सांगावंसं वाटतं की एक है तो सेफ आहे म्हणजे याच्यामध्ये मुस्लिम नाही, यामध्ये दलित नाही, यामध्ये आदिवासी नाही, यामध्ये अल्पसंख्याक नाही, कोणी येणार नाही ना यामध्ये. एक आहे तो सेफ आहे मध्ये कोण आलं? हिंदू आणि हिंदुत्व, बरोबर. तर याच्यामध्ये मुस्लिम, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक हे येणार नाहीत, हे आपण कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर अशा मानसिकतेतून हे सरकार जर आलं आहे, तर येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये हे सरकार खरंच मुस्लिमांना, दलितांना, आदिवासीयांना आणि अल्पसंख्याकांना न्याय देईल का, हा कुठेतरी प्रश्न निर्माण होतो. असं प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांना पडतं किंवा मला तर पडलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये दुसरा एक त्यांनी सांगितलं की मोदी हे तो मुमकिन आहे. तो तेवढा भाग महत्त्वाचा नाही, परंतु एक है तो सेफ आहे ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि त्या गोष्टीवर हे राजकारण झालं असेल तर हे राजकारण येणाऱ्या काळामध्ये ज्या पदावरती आत्ता हे विराजमान होतील ते या लोकांना सगळ्या न्याय देतील का, हे आपल्याला बघावं लागेल. माझ्यासारख्या व्यक्तीला या समाजाचा भाग आहे, एक तुमची बहीण म्हणून, तुमची मुलगी म्हणून मला तुम्हाला विचारावंसं वाटतं. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र. आम्ही छाती बडवून सांगतो जय भीम, आम्ही छाती बडवून सांगतो जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधान आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही ते वाचवणार. अरे अनेक आंदोलनं केली. ज्या वेळेला दिल्लीला संविधान जाळलं होतं त्यावेळेला पुण्यामध्ये आंदोलन करणारी मी होते.
अनेक संघटनांनी आंदोलनं केली. प्रत्येक चळवळीमध्ये काम करत असताना निष्ठेनं आणि तत्त्वानं आम्ही आजपर्यंत काम केलेलं आहे. आणि चळवळीतली व्यक्ती गेल्या 2 महिन्यापासून राजकारणामध्ये आली आणि हे सगळं मी चित्र पाहते. अत्यंत वेदनादायी आहे, अत्यंत अस्वस्थ करणारं आहे. माझ्यासारख्या चळवळीतल्या व्यक्तीला तर हे चित्र अस्वस्थ करणार आहे, निश्चितपणाने अत्यंत वेदना देणार आहे, हे मी या ठिकाणी मान्य करते. मला तुम्हाला विचारायचं आहे, या समाजाचा भाग म्हणून किंवा चळवळीतली व्यक्ती म्हणून किंवा राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीने यशवंतरावजी चव्हाणांच्या विचारांचं राजकारण कुठेतरी आम्ही करू पाहतोय, म्हणून या समाजाला मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की बांधवांनो आणि भगिनींनो, मला सांगा, काय म्हणून आपण यांना निवडून दिले? काय म्हणून? 1500 रुपये मिळाले म्हणून? की अंतरवालीमध्ये आपल्या साया बहिणीची डोकी फोडली म्हणून? शेतकरी उद्ध्वस्त झाला म्हणून? की उद्योग आपले गुजरातला पळवले म्हणून? पक्ष फोडला, नेते फोडले, पक्ष पळवला, चिन्ह पळवली, नाती तोडली, 50 खोके एकदम ओके आपणच म्हणत होतो ना. मग आपण विसरलो महागाई, विसरलो आपण भ्रष्टाचार, विसरलो का आपण महिलावरील अत्याचार? सांगा ना. हे एवढे सगळे मुद्दे असताना 230 जागा महायुतीला मिळतात. हे तुमचं दुर्दैव आहे का आमचं दुर्दैव आहे? हे मतदाराचं दुर्दैव आहे का या राजकारणाचं दुर्दैव आहे? या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की या लोकशाहीचं दुर्दैव आहे? याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे, कारण आपण या देशाचा एक भाग आहोत. आज लोकशाही या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेला हा देश हुकुमशाहीकडे जात आहे. येणारा काळ हा अत्यंत भयानक असणार आहे. ही गोष्ट कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. हे स्वातंत्र्य असंच मिळालं नाही. अनेक लोकांनी जीव दिले, अनेक लोकांनी स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची बाजी लावली, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं बांधवांनो. तेव्हा आपण कुठेतरी ताट मानेनं आज वावरतोय बांधवांनो. संभाजीराजांसारखा माणूस, छत्रपती शिवाजीराजांसारखा माणूस, आई जिजाऊंसारखी, रमाईसारखी, सावित्रीमाईसारखी, ताराराणीसारख्या, अहिल्याबाई होळकरांसारख्या महिलाचा वारसा आपल्याला आहे. या महामानवांचा, महानायिकेंचा वारसा आपल्या विचारांना आहे. आणि मग अशा या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये इतके मोठे प्रश्न असताना शेतकरी विरोधात होता, कर्मचारी विरोधात होते, मराठा समाज विरोधामध्ये होता आरक्षणामुळे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावरती झालेला आपण पाहिला, पक्ष फुटलेले आपण पाहिले, महिलांवरील अत्याचार आपण उघड्या डोळ्यांनी पाहत होतो, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत होतो, महागाई गगनाला भिडलेली आहे. एवढे सगळे प्रश्न असताना, एवढे सगळे लोक विरोधात असताना महायुती 230 जागा मिळवते. हे मला वाटतं की कुठेतरी EVM मधून आलेली ही सुनामी आहे की महाघोटाळा झाला आहे, असा प्रश्न मला आता पडलेला आहे. निश्चितपणे सुनामी आली असे अनेक चॅनल सांगत आहेत. निश्चितपणे सुनामी आलेली आहे, परंतु मला वाटतं EVM मधून ही आलेली सुनामी आहे. निश्चितपणाने हे आपल्याला आता मान्य करावं लागेल. दुसरी गोष्ट मला तुम्हाला एक सांगायची, आठवण करून द्यायची की तुम्ही पाहिलं असेल, मोदींची सभा असेल, अमित शहाजींची सभा असेल, कुठल्याही महाविकास आघाडीची, महायुतीच्या लोकांची सभा असेल, तुम्ही बघा, त्यांच्या सभेला गर्दीच नव्हती, कुठेच गर्दी नव्हती. मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवलेली असताना, त्यांच्या सभेला कोणतीही गर्दी नसताना त्यांच्या 230 जागा निवडून येतात. आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब ठाकरेजी असतील, आदरणीय राहुलजी गांधी असतील, यांच्या सभेला प्रचंड गर्दी होती. पण त्या लोकांकडे आज विरोधी पक्षनेतेसुद्धा पद मिळवण्या इतक्या सुद्धा जागा निवडून आलेल्या नाहीत. कुठल्याही पक्षाच्या कोणतीसुद्धा जागा निवडून आलेल्या नाहीत. हे कुठेतरी न पचणार आहे, न पटणार आहे. मी तुम्हाला पुन्हा या देशाची एक नागरिक म्हणून सांगते, महायुती जिंकली याचं दुःख नाही. पुन्हा सांगते, हार जीत चालू असते. थोड्याफार फरकाने कुणाच्या तरी सीट येत असतात, कुणाच्या तरी सीट कमी होतात, जास्त होतात. मग एखाद्या मित्रपक्षाची आपण वरिष्ठ पातळीवरती सहकार्य घेतलं जातं आणि मग सरकार स्थापन केलं जातं. 5 वर्ष सरकार काम करतं, पुन्हा निवडणुका होतात, पुन्हा कोणीतरी निवडून येतं. थोड्याफार फरकाने महायुती सरकार निवडून जरी आलं असतं तरी काही दुःख नव्हतं. मी एका जबाबदार पक्षाची जबाबदार कार्यकर्ती आहे.
तरी पण सांगते की महायुती जिंकली याचं दुःख नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती एवढे मोठे विषय असताना, एवढ्या मोठ्या सगळ्या लोक विरोधात असताना, म्हणजे मी सांगितलं की शेतकरी, कर्मचारी, सुशिक्षित, बेरोजगार, महिला, महागाई हे सगळे मुद्दे असताना महायुतीला एवढ्या प्रमाणावरती जागा निवडून येणं हे कुठेतरी न पचणारं आहे, न पटणारं आहे. आणि म्हणून मला सांगावंसं वाटतं की हा नक्कीच EVM मधून आलेली सुनामी आहे. राजकारण खूप खालच्या पातळीला गेलेलं आहे. राजकारण आता पक्ष फोडण्यापुरतं किंवा नाती तोडण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर राजकारण आता मतदारांपर्यंत पोचलं आहे. मतदारांना भ्रष्ट करण्याच्या मागे आता राजकारण गेलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की काही म्हणजे निवडणुका घ्यायच्या का नाही घ्यायच्या हा एक प्रश्न आहे. जर असंच होणार असेल तर एवढा मोठा देशाचा पैसा, सर्वसामान्य माणसाचा पैसा निवडणुकीवर खर्च करून काय उपयोग? कुठेतरी बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. ही लोकशाही आहे. कोणीतरी हरत असतं, कोणीतरी जिंकत असतं. हरणाऱ्यांनीही आपला येणाऱ्या काळात जे काम करायचे ते लक्षात ठेवलं पाहिजे, चुका सुधारल्या पाहिजे. जिंकणाऱ्यांनी आपल्याला काय काम करायचे लक्षात ठेवलं पाहिजे. जे काही अधिकार मिळाले त्याचा लोकांसाठी वापर केला पाहिजे. ह्या गोष्टी चालत राहतात. परंतु अशा पद्धतीनं निवडून येणं आणि अशा पद्धतीनं जिंकणं हे कुठेतरी देशाला तोडणारं आहे, समाजाला तोडणारं आहे, लोकशाहीला काळिमा फासणारं आहे असं मला वाटतं. मला एवढंच सांगावंसं वाटतं, एक आहे तो सेफ आहे असं म्हणत हिंदुत्वाचं झेंडा पुढे करून या महाराष्ट्र ताब्यात घेतला आहे असं कुणी समजू नये. ठीक आहे, आज तुम्ही जिंकलात, अभिनंदन त्याबद्दल. परंतु आज 230 जागा आल्या आणि आम्ही अख्खा महाराष्ट्रच ताब्यात घेतला आहे असं समजू नका. कारण 30-35 जरी टक्के जागा महाविकास आघाडीच्या आल्या असतील तरी काही हरकत नाही. येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तत्त्वाची लढाई आम्ही लढत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे जास्तीत जास्त कशा प्रमाणावरती येतील, या महाराष्ट्रातला सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम कसं मिळेल, या महाराष्ट्राला न्याय कसा मिळेल, इथल्या माता भगिनींची सुरक्षितता कशी वाढेल, याच्यावरती निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही तत्त्वाने काम करत आलो आहे आणि यापुढेही करत राहू. देव तुम्हाला सगळ्यांना सद्बुद्धी देऊ एवढीच या ठिकाणी मी जिजाऊंना प्रार्थना करते. आणि निश्चितपणानं जे काही आता तुम्ही सरकार स्थापन करणार आहात आणि जे काही EVMच्या माध्यमातून ही सुनामी आलेली आहे याची सगळी चौकशी करावी अशी मागणी आम्ही सुद्धा केलेली आहे. आणि EVMची तपासणी करून, चौकशी करून येणाऱ्या काळामध्ये ते सगळं समोर येईलच. परंतु तत्पूर्वी मी एवढंच सांगेल, हा जो निकाल आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला पटलेला नाही. महाराष्ट्रातली जनता, मतदारसुद्धा अस्वस्थ आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने याच्यावरती विचार होईल, चिंतन होईल आणि योग्य न्याय मिळेल. या महाराष्ट्राला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला तत्त्वाची लढाई लढणे माहीत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये न खचता, न डगमगता आम्ही आमची तत्त्वाची लढाई लढत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.